नवी मुंबईतल्या सानपाडा परिसरात पाम बीच रोडलगत असलेल्या 450 झाडांवर नवी मुंबई महापालिकेकडून कुऱ्हाड चालवण्यात येणार आहे। पाम बीच रोडलगत सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी या झाडांचा बळी देण्यात येणार आहे आणि त्याविरोधात पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संघटनांनी आज रस्त्यावर उतरून आंदोलन केलं। नवी मुंबई महापालिका मुख्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आलं। झाडांचा बळी न घेता सर्व्हिस रोडला नवा पर्याय काढा अशी मागणी यावेळी करण्यात आली। झाडांचं प्रमाण आधीच कमी असताना 40 ते 50 वर्ष जुन्या झाडांची कत्तल करून प्रदूषणात वाढ करणार आहात का असा सवाल उपस्थित पर्यावरण प्रेमींनी केला। आम्हाला हेच म्हणायचं आहे की आम्ही डेव्हलपमेंटच्या अगेन्स्टमध्ये नाही, कारण कुठेही कोणी झाडासाठी उभा राहतो तर असं होत चाललेलं आहे की त्यांना डेव्हलपमेंटचा दुश्मन बनवला जातो। आम्ही डेव्हलपमेंटच्या अगेन्स्टमध्ये नाही, आम्हाला डेव्हलपमेंट हवं आहे, पण झाडांना कसं न कट करता किंवा न रिलोकेट करता कशी ही डेव्हलपमेंट करता येईल हे प्रशासनाने बघितलं पाहिजे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव